नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ हा कुठल्या टॉपिकवरती आहे। पावसाळा सुरू झाला आहे आणि पाऊस प्रचंड प्रमाणात पडत आहे। जिकडे पाऊस पडायचा तिकडे पडत नाहीये आणि जिकडे नकोय तिकडे भरपूर असा पडत आहे। आमच्या पण इकडे चाकणला पूरस्थिती आहे सध्या, म्हणजे भरपूर असा पाऊस झालेला आहे। आळंदी तर तुम्हाला माहितीच असेल, सगळी पाण्याखाली गेलेली आहे। तर तेच पावसामध्ये घाणीचे प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढते, कारण ओलावा हा सतत असतोच आणि थोडीशी जरी घाण सांडली घरामध्ये लगेच माशा आणि चिलट होतात। तर त्याच माशापासून आपल्याला सुटकारा हवा असेल, प्रत्येक जणच ह्या समस्याला सध्या फेस करत आहे। आपल्या घरातनं माशा पळून लावण्यासाठी आपल्याला एकही रुपये खर्च करायचा नाही। अगदी घरामध्ये ज्या गोष्टी आपल्या अवेलेबल असतात त्याच गोष्टीतनं आपण ही रेमेडी तयार करणार आहे। त्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे आणि कसा यूज करायचा आहे हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगितलंच आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडलाच तर सगळ्यांसोबत शेअर करून सबस्क्राईब करायचं आहे आणि हाईप करायला पण विसरू नका। आपल्याला असं एक प्लास्टिकचं कंटेनर घ्यायचं आहे। आता ज्यावेळेस आपल्याकडे पार्सल येतात भाजीचे त्यावेळेस असे कंटेनर फेकून न देता त्याचा आपण असा उपयोग करू शकतो। तर ते कंटेनर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आणि त्यानंतर इथे मी गॅसवरती आपला चाकू गरम करून घेत आहे, कारण ह्या चाकूने आपल्याला पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला समजेलच। छान असा चाकू गरम करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे स्क्रू ड्रायव्हर असेल किंवा एखादी दुसरी वस्तू असेल जिने तुम्ही असे होल करू शकाल तशी वस्तू घ्या आणि त्याचा यूज करून तुम्ही अशा पद्धतीने त्या झाकणाला भोसके पाडून घ्यायचे आहेत। मी दाखवते त्या पद्धतीने पूर्ण झाकणाला आपल्याला होल करून घ्यायचे नाहीये, तर अर्ध्याच बाजूला आपल्याला होल करायचे आहे, कारण आपण जी रेमेडी करणार आहे तर तिचा वास जायला नको, त्यासाठी पूर्णपणे आपल्याला अर्ध्याच साईडने होल करून घ्यायचे आहे। मी दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। तर ही खूप युजफुल रेमेडी आहे आणि तुम्हाला खरंच त्याचा इफेक्ट जाणवेल। तुम्ही एक वेळा करून नक्की बघा, कारण पावसाळ्यामध्ये माशांचा एवढा त्रास होतो ना आपल्याला, त्यासाठी हे नक्कीच करा। एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही। यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे तर मीठ घ्यायचं आहे। घरामध्ये फक्त मीठ खाण्यासाठी उपयोगात येत नाही, तर मिठाचे भरपूर असे फायदे आहेत। तुम्ही बघितलंच असेल, जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूवर असाल तर मी फरची पुसताना डेटॉलच्या ऐवजी मिठाचा वापर करते, कारण मीठ हे जंतुनाशकाचं काम करतं आणि त्यामुळे माशा म्हणा, चिलटं किंवा ज्या मुंग्या वगैरे कीटक असतात त्या दूर राहण्याचं काम हे मीठ करतं, डेटॉलचं काम मीठ करत असतं। तर इथे त्यासाठीच मी मीठ घेतलेलं आहे। मीठ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये ह्या गोळ्या असतातच, डाबर गोळ्या, ज्या आपण कपड्यांमध्ये ठेवतो, तर त्याच इथे आपल्याला वापरायच्या आहे। तर ते पण जंतुनाशकाचं काम करतं आणि त्याचबरोबर त्याच्या वासामुळे पण माशा ते पळून जातात। तर इथे मी 4 गोळ्या घेतल्या आहे आणि ह्या गोष्टी आपल्या घरातच अवेलेबल असतात आणि जरी ह्या गोष्टी तुम्हाला विकत आणावं लागल्या तर त्याचा भरपूर असा फायदा असतो आणि तुम्हाला जे मार्केटमधनं एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट घ्यावं लागतात त्याची अजिबात गरज पडणार नाही। तिसरा इन्ग्रेडियंट म्हणजे तुम्ही घरामध्ये कुठलंही जे भांडे घासण्यासाठी डिशवॉशर यूज करत असाल ते घ्या, लिक्विड घ्या। इथे मी विम लिक्विड घेतलेलं आहे, पण मी ते असं बॉटल कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवलेलं होतं, तर तेच मी इथे वापरलं आहे। आणि चौथा इन्ग्रेडियंट म्हणजे आपला भीमसेन कापूर। आता भीमसेन कापूरचे उपाय तर सगळ्यांना माहितीच आहे, वेगळं सांगण्याची काहीच गरज नाहीये। तर इथे मी 2 वड्या त्याच्या पण टाकल्या आहे, त्याचा वास पण एवढा छान येतो ना, आणि ह्या लिक्विडने तुमच्या घरातले माशा तर पळूनच जातील, त्यामध्ये त्याबरोबर रूम पण एवढं फ्रेश वाटेल ना, खूप छान। म्हणजे जे आपण एअर फ्रेशनर वगैरे मारण्याची पण अजिबात गरज नाही। पावसाळ्यामध्ये एकदम उत्तम वास येतो आणि लवंग पण टाकायच्या आहेत आपल्याला, आणि बस एवढंच वापर करून आपल्याला हे लिक्विड तयार करायचं आहे। तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला खरंच फरक जाणवेल। एकही माशी किंवा चिलटं तुम्हाला अजिबात घरामध्ये दिसणार नाही आणि इथे आपली रेमेडी तयार झालेली आहे। तर आता हे झाकण टाईट बंद करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जिथे जिथे माशाचे प्रमाण हे जास्त वाटतं तिथे तुम्ही ठेवू शकतात। याचाच तुम्ही टॉयलेट बाथरूममध्ये देखील यूज करू शकता। म्हणजे जे रूम फ्रेशनर तुम्हाला यूज करायचे असतात टॉयलेट बाथरूममध्ये त्याचीही गरज पडणार नाही। इथे मी बाथरूममध्ये ठेवलं आहे, त्याचबरोबर मी हॉलमध्ये पण ठेवलं आहे आणि किचनमध्ये पण, कारण सगळ्याच ठिकाणी आता माशा येतात आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जो
कुमट दमट वास येतो तोही येणार नाही, यासाठी मी सगळ्या ठिकाणी हे ठेवलेलं आहे. तर कशी वाटली रेमेडी नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा.